एकदा कांचनगडच्या मोहनेचा पहिला प्रयोग होता आमच्या कंपनीचा, पुण्याच्या किर्लोस्कर थिएटरमध्ये. पगडी उपळण्याचं पुणं होतं तेव्हा. म्हणजे सैतानासमोर परीक्षा द्यावी पण या पुणेरी प्रेक्षकांसमोर नको, असा दबदबा चौकडे. तो पडदा वर जायची वेळ झाली, जीव भयंकर धास्तावून गेलेला होता. एवढी मोठी भूमिका प्रथमच करणार होतो मी. तेवढ्यात काकासाहेब आत आले. खाडीलकर. सरळ पुढं झालो आणि पायाला मिठी मारली 2 मिनिटं. त्यांनी आशीर्वाद दिला ओठातल्या ओठातच, पण सदाशिवाच्या डमरूसारखा दशदिशातून तो आवाज माझ्या कानावर आला. सगळ्या भयाचा निचरा झाला. अंतर्बाह्य प्रकाशानं ओथंबून गेलो. स्टेजवर पाऊल टाकताच आकाशाला हात घातला आणि प्रेक्षकांच्या पुढ्यात एक एक नक्षत्र फेकायला सुरुवात केली. स्टेजवरचा प्रतापराव 1000 प्रेक्षकांच्या काळजात जाऊन दाखल झाला. नटाचा जन्म झाला. शागिर्दांच्या गर्दीतून एकदम कलावंतांच्या राजसभेत जाऊन बसलो. आणि हा होता नमस्काराचा प्रभाव. अप्पा नमस्कार करतो. अरे पुरे बाबा, नमस्कार करीत जा म्हटलं म्हणजे सारखं तेच करीत बसायचं नाही. साठी सामाशी कुणाला नमस्कार करताना लाज वाटून घेऊ नकोस, हे महत्वाचं. तर बाकी सांगितलेलं लक्षात ठेवू नको. अरे आमची नटांची जमात वेगळी, त्याचे कायदे कानून नियम वेगळे. अरे नटांना रोज रात्री परीक्षेला बसावं लागतं, सर्वस्व इरेला घालून. त्यामुळं आमच्या दुनियेमध्ये कुठे ताईत गंडे दोरे पूजा अर्चा या असल्या भानगडी वाचून भागत नाही.